काय नोहे करिता तुझ आता राखे माझी लाज. मी तो अपराधाच्या राशी शिखा अंगुष्ट तो पाशी. त्राहे 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 कृपा दृष्टी मजकडे पाहे. मी तो अपराधाच्या राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी. तुका म्हणे देवा शुद्ध घ्यावी माझी सेवा. तुका म्हणे देवा शुद्ध घ्यावी माझी सेवा. मी तो अपराधाच्या राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा दान कथेचा वैजाळा ग्रामस्थाच्या वतीने चालत असणारा हा गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी पूज्य श्री सुदाम महाराज कृपा आशीर्वादाने, हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या कृपा आशीर्वादातून, सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने, नगद नारायण महाराज, महादेव बाबा आदी करून सर्व संत मंडळींच्या कृपा आशीर्वादाने चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये असणारी ही आजची तिसऱ्या दिवसाची सेवा आणि आज माझ्या दिनाकडे आपण सोपवली. सेवा करणं, सेवा करून घेणं आणि सेवा करीत राहणं ह्याच्यामध्ये फार मोठा जमीन आसमानचा फरक आहे. सेवा करून घेणं ही तुमच्या आमच्या हातातली गोष्ट नाही. संतांच्या कृपा आशीर्वादातून सेवा घडत असते, म्हणजे करून घेत असतात. कसं करून घेतील हे सांगता येणार नाही. ते कोणत्या माध्यमाने करून घेतील हेही सांगता येत नाही. कधी मृदंगाच्या माध्यमातून, कधी हार्मोनियमच्या माध्यमातून, कधी गायनाच्या माध्यमातून, कधी टाळाच्या माध्यमातून, कधी श्रोताच्या माध्यमातून, मंडपच्या माध्यमातून, स्पीकरच्या माध्यमातून. ही सेवाच आहे. ही सगळी सेवा ठरते. कसे करून घेतील हे सांगता येत नाही. कोणत्या माध्यमाने करून घेतील हे सांगता, कधी करून घेतील हे सांगता येणार नाही. करून घेणं त्यांच्या हातात आहे, पण दिलेला मार्ग सोयीस्कर स्वरूपाने आपण स्वीकारून तो चालवणं मात्र आपल्या हातात. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दावून गेले दयानिधी संत ते, 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 दयानिधी संत. मार्ग दावून गेले आधी,
गेले आधी. आणि मग त्या पंथाने चालणारी ही सर्व मंडळी आज उपस्थित सर्व हरिभक्तीपरायण दोन्ही खुळे महाराज आहेत. हरिभक्तीपरायण आमचे आबा आहेत दासखेडचे, परंपरा चालवणारी मंडळी आहे. हरिभक्तीपरायण संपत महाराज आहेत. हरिभक्तीपरायण आमचे दोन्ही खोळे महाराज घेतले बस आधी बाबासाहेब महाराज आहेत. हरिभक्तीपरायण आनंद महाराज आहेत. हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज वैद्य आहेत. तात्यासाहेब महाराज आहेत. आमचे कमलाकर महाराज आहेत. ही सर्व आणखीन असणारी सर्व मंडळी. उतरेश्वर महाराज आहेत. आमचे मृदंगाचार्य आणि ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे झी वारकरी हे चालवणारे आमचे हरिभक्तीपरायण मृदंग विशारद, महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे वादनकार विशाल महाराज गिरी आहेत. आणि आमचे जुने खंदे वारकरी वादक म्हणजे आमचे मनोहर आप आहेत. ते विठाल विठाल ही अशी मंडळी जी आहे ही धुरा पुढे चालवण्याचं कार्य करतायत. तेनेची पंथे चालू जाता हे पंथ धरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हे जसं चालवतात तसेच तुम्ही सर्व श्रोते संत सज्जन श्रवण करण्याने ही सेवा चालवतात. आबाल वृद्ध माता भगिनी सर्व मंडळ सर्वांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर माईक सिस्टीमची सेवा जी आहे ही नवोदित कार्यक्रम जरी असला पूर्वीच्या काळामध्ये हे नव्हतं, पण हे जसं आलंय तसं हेही चालवितात ना. ज्याला वाजवायला जसं पाहिजे तसं द्यायचं, गायनाचार्याला जसं पाहिजे तशी सेवा द्यायची, कीर्तनकाराला जसं पाहिजे तशी सेवा द्यायची. मी आपलं कुठं हाणून नाही बाबा, मला काय यातलं कळत नाही, आया नाही ना गाया नाही, जसं असेल तसं. पण अतिशय आवाज कानाला चांगला लागला म्हणजे खूप छान वाटतं, एवढंच, बाकी काय. तेव्हा हे स्वराज मंडप आहे, बऱ्याच वेळेस त्यांचा माझा सेवेचा योग आला, घडून गेलं. तेव्हा ह्या सर्वांना मी धन्यवाद देतो. श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबरायांचा असणारा तुकोपनिषद म्हणजे तुकोबराम महाराजांचा गाथा माझ्या अंदाजाने तर माझ्या लक्षात नाही, पण 385 काहीतरी अभंगाचा क्रमांक आहे, 84-85. महाराज या अभंगाद्वारे फार मोठी एक अवस्था मांडतात, स्व अवस्था मांडतात, पराय भूमिका स्ववर घेऊन मांडतात. ही मोठी मोठी गोष्ट आहे. संत हे जगतामध्ये येत असताना शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, असं प्रतिपादन आहे महाराजांचं. हित काय आणि अहित काय. हित साध्य करायला गेलेल्या माणसालाही व्यावहारिक दृष्टिकोनातून, पारमार्थिक नाही, तुमचा आमचा आहे व्यावहारिक भूमिका आहे, पारमार्थिक भूमिका नाही आपली. मोठी गंमत आहे ह्याच्यामध्ये. व्यावहारिक हित साधू करण्याला गेलेला एखादा मनुष्य त्याला समजून सांगताना सुद्धा समजत नाही, असा अनुभव आहे. आपला बाप आपल्या मुलाला शिकवित असतो, व्यवहार दृष्टीने त्याचं हित पाहत असतो. आई त्याची स्वतःची आई ही त्याचं हित पाहत असते, कारण जीवन पुढे व्यतीत करायचं ते पुढे त्याला एकट्याला करायचं असतं. आई वडील किती दिवसाचे असतात, भाऊ किती दिवसाचे असतात, सगळ्या गोष्टीचा विचार करता व्यावहारिक हित सांगत असताना आपल्या मुलाला आपलं हित सांगणाऱ्या बापाचं म्हणणं पटत नाही. विठाला हित समजून सांगणं किती अवघड आहे. व्यवहारामध्ये सुद्धा
जर आपल्या घरातलं आपल्याला जर हित सांगणाऱ्याचं पटत नसेल, केवढे मोठी शोकांतिका आहे. सरळ सरळ गणित आहेत. तर मग इतरांनी सांगितलेलं कसं पटेल? आपल्या घरात जर आपल्याला शंका उपस्थित होत असतील तर इतरांनी सांगितलेल्या हितामध्ये कसं स्वीकार होईल हे मला सांगा. ती गोष्ट मान्य करायला तयार नसतात. ही झालं ही व्यवहारी गोष्ट. मग परमार्थामध्ये काय नसेल महाराज? परमार्थामध्ये संत सांगत असताना अहित काय आहे हे समजून देतात, हित काय आहे समजून देतात. परमार्थाची बाजू थोडी वेगळी आहे आणि व्यवहाराची बाजू थोडी वेगळी आहे. जयाचे आहिक धड नाही ज्ञानोबराय वर्णन करतात, त्याचे पारत्रिक पुसशिक आहे. म्हणून अगोदर प्रपंच करावा नीटका विठाला. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही तो परमार्थ काय करणार? ज्याला व्यवहार नीट समजत नाही तो परमार्थ काय करणार? असं सरळ सरळ गणित आहेत आणि हे शिकावं लागतं. प्रत्येक गोष्ट शिक्षणाशिवाय प्राप्त होत नाही. कालची गोष्ट आहे, आपण सगळ्यांनी पाहिलेलं असेल, मी पाहिले, तुम्हाला पाहिले, तुम्हालाही सांगतोय परत. एक धनगर समाजाचा मुलगा मेंढ्या सांभाळीत असताना ISI अधिकारी होतो. कशामुळे? अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. जी योग्य गोष्ट ती सांगत असतो मी, बाकीच्या गोष्टी मला येतच नाही सांगायला. विठाला विठाला. मी त्याचा शाब्दिक या माध्यमातून पहिलंच कीर्तन असल्यामुळे त्याच्यानंतर मी ऐकल्याच्या नंतर मी त्याचा मनोमन सत्कार करतो, अभिनंदन करतो. मेंढा सांभाळत असताना जर आय अधिकारी होऊ शकतो, एवढा अभ्यास त्याचा सहज होऊ शकतो. महाराज, शिक्षण महत्वाचं आहे. मग ते व्यावहारिक असेल, शालेय शिक्षण असेल किंवा प्रापंचिक शिक्षण असेल किंवा परमार्थिक असेल, माणसाने पुढे जाण्याची जिद्द ठेवली पाहिजे, पुढे सक्सेस झालं पाहिजे. आणि कधीही विचार करत असताना हा पुढचा विचार सक्सेस स्वरूपानेच केला पाहिजे. आपण याच्यामध्ये निश्चित फळ प्राप्त करू असा दृढ आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आत्मविश्वासासारखा दुसरा विश्वासच नाही. काय तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मला काही त्यातलं कळत नाही, मी काय पायाळू नाही, फेयाळू नाही, काय नाही. नाही तर उद्या धन आहे का कुठं विचारायला लगेच माग लोक येतील, मला नाहीच येते. पण लोक विचारतात बाबा कधी कधी असं आहे तसं आहे. मग त्याचा असणारा आत्मविश्वास त्याला दृढ करण्याकरता त्याला म्हणतात तुम्हाला यायची गरज नाही तिथं, हे धर नारळ. मग काय करू? तुम्ही चला ना तिथवर, मला काय कळत आहे? पाणी कळतच नाही मला. तुझं रान, बापदाद्याचं रान, त्या जमिनीमधलं मला काय कळायचं कारण आहे? तुला कळा तर मला कसं कळत? सरळ सरळ करीत आहे. ही नारळ घे प्रसाद, देवावर श्रद्धा ठेव, आत्मविश्वास दृढ कर आणि तुला जिथं उभं राहायची संकल्पना होईल तिथं उभा राहा, खाली ठेव नारळ आणि तिथं घे. विठाला आत्मविश्वास. तर पहिली गाडी आली की म्हणतो कोणाष्ट, अरे निगेटिव्ह मध्ये जाऊ नका, पॉझिटिव्ह राहा. रोगात निगेटिव्ह राहा आणि विचारात पॉझिटिव्ह राहा. विठाला विठाला परमार्थ हे शिकवणारी गोष्ट आहे आणि आपल्याला शिकवलं ज्ञानोबरायापासून. नवे व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुस्तक. ज्ञानोबराया सांगतात व्यासांचा मागोवा घेत. व्यास मुनी होऊन गेले.
वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो नकळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. त्यांचे वाट चालत आलेली आहे, ती शिक्षण आम्ही घेतलंय असं ज्ञानोबराय सांगतो. भाष्यकारा ते वाट पुसतू. भाष्यकार आद्य जगद्गुरु शंकराचार्य आहेत आणि आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आहे आणि त्या अद्वैत सिद्धांतामधून चालत असताना जगद्गुरु शंकराचार्याला आलेली मोठी अनुभूती आहे. मोठी अनुभूती आहे. कोणती अनुभूती आहे? जगद्गुरु तुकोबराय मायावादाचं खंडन करणारे. मी तुम्हाला वेदांत नाही सांगणार पण उगा दृष्टांत सांगतो. विठ्ठल वेदांत काही इथं सांगण्याची गोष्ट नाही. उगा मोकार फुगिरे हाणण्यात मजा नाही. ती तिथं यावं तिथं ऐकावं. निवांत वेळ लागतो. एका विषयाला खूप चिंतन आहे आणि त्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो, आम्हाला वेळ द्यावा लागतो. दोघांच्या संगणमतामध्ये त्यावेळेला चिंतन घडतं. त्यावेळेला मग अद्वैत सिद्धीपर्यंतचे ग्रंथ आहेत. भामती आहे, अद्वैत सिद्धी आहे, वृत्तीप्रभाकर आहे, विचारसागर आहे, पंचदशी आहे, पंचीकरण आहे. अशा स्वरूपाने एक एक ग्रंथाचं चिंतन करत करत ज्यावेळेला आम्ही उलगडा करत जातो त्यावेळेला अद्वैत सिद्धांत काय आहे याची अनुभूती आपणाला प्राप्त होईल. एका दिवसात वेदांत सांगण्याची गोष्ट नाही. उगा फुगिरी हाणू नाही. विठ्ठल विठ्ठल वेदांतामध्ये घडलेली घटनाच्या एक दृष्टांत सांगतो. मायावादाचं खंडन करणारे जगद्गुरु शंकराचार्य पूर्वीचा काळ पायी प्रवास कलगट्टीवरून निघालेले. कर्नाटकामध्ये गाव, महाराजांचं जन्मगाव. कुणाचं? आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचं. आणि तिथून दरकोस मुक्काम करत असताना मिळालं तर खायचं, नाही मिळालं तर राहिलं. भिक्षा मागितली दिली तर खायची, नाही दिली तर काय करणार? काय करणार त्याच? अशा परिस्थितीमध्ये दरकोस मुक्काम करत चाललेले आद्य जगद्गुरु शंकराचार्य. मी कशासाठी सांगतो मात्र ज्ञानोबरायांनी भाष्यकारात वाट पुसतो. काय खस्ता खाल्लेले असतात पूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी. मांसवंशातील असतील किंवा विद्यावंशातील असतील. विद्यावंश म्हणजे ज्ञानोबराय तुकोबराय विद्यावंश आहे. भाष्यकारात वाट पुसतो म्हणजे आद्य जगद्गुरु शंकराचार्य आहेत आणि व्यासमुनी आहेत. काय खस्ता खाव्या लागल्या ती नजर ठेवावी लागते पुढे म्हणजे मग कळत असतं. तोपर्यंत नाही कळत ती. तर कोस मुकाम करत चालत असताना कुठे मिळायचं कुठं नाही असं करता करता शरीर गलित गात्र झालं. कोणी भिक्षा देत नसायचं. परिस्थिती अत्यंत बिकट होती. चाललेले होते, चिंतन चालू होतं, चालले होते खंडन करण्याकरता. एका ठिकाणी मात्र त्यांचं शरीर गलित गात्र झालं. अन्न नाही पोटामध्ये, पाण्याचा घोट भेटना. अशा परिस्थितीमध्ये एका झाडाखाली ते विश्रांतीला थांबले आद्य जगद्गुरु शंकराचार्य. थांबल्यानंतर पोटात आग पडली होती भुकेने. काय परिस्थिती असेल विचार करा. ज्यांना आपण आज आद्य जगद्गुरु म्हणून डोक्यावर मिरवतो. आयुष्य फक्त 32 वर्षाचं आयुष्य. 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये सगळं जग पादाक्रांत केलं पायी चलून. आपल्याला गाडीने व्हायना. विठ्ठल विठ्ठल पायी फिरून धर्मप्रचार सिद्धांत पटवून देणं अशा गोष्टी करत करत जात असताना उपाशी पडलेले शंकराचार्य. आणि ही सगळा खेळ केला होता मायावादानेच. ते मायेनेच केलेला खेळ. तिचं खंडन करायला निघाले. तिथंच तिचा खेळ त्यांनी उभा केला. आणि मग शंकराचार्यांनी गलित गात्र झालेली एक माऊली एका गाडग्यामध्ये दही घेऊन चाललेली होती. त्यांनी पाहिलं. म्हणजे माऊली मला तुझ्याजवळ जी काय असेल ती मला ती.
मी खूप दिवसाचा उपाशी आहे, मला अन्न भेटलेलं नाही, मला दे काय जे असेल ते. ती माऊली म्हणली उठून इकडे ये. काय म्हणली? उठून इकडे. ती माऊली म्हणते तू उठून इकडे, तुला पाहिजे ना, मग तू माझ्याकडे ये. शंकराचार्य म्हणले काय माझी टिंगल लावली, अरे मला उठायचा त्राण राहिला नाही, माझ्यात शक्ती नाही, तुझ्यामध्ये शक्ती, तू माझ्यापर्यंत येऊ शकते, मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, पण मला तू आता काहीतरी घातल्याशिवाय मला शक्ती येणार नाही. तुझ्याजवळ जे काही असेल, दूध असू दे, दही असू दे, तूप असू दे, काही असू दे, पण ते माझ्या मुखात घाल माझ्यापर्यंत येऊन, त्याच्याशिवाय मला शक्ती येणार नाही. त्यावेळेला ती चाललेली माऊली प्रत्यक्ष रूपाने प्रगट झाली, ती प्रत्यक्ष माता, जगन्माता. आणि तिने उभा राहिल्याबरोबर, समोर उभा राहिल्याबरोबर म्हणले तू तर माझं खंडन करायला निघाला होतास ना. लक्षात आलं का? आणि माझ्याशिवाय तर तुझ्यामध्ये शक्ती येऊ शकत नाही खंडन करण्याची. तेव्हापासून भारती, गिरी, पुरी पीठावरती आदिशक्ती मायेचं वास्तव्य आहे, तिथे मंदिरं असतात. का? त्याचं कारण हे आहे, विठाल शक्ती, सामर्थ्य ती कशी आहे हे सांगावं लागलं शंकराचार्यांना, खंडन नाही करता आलं. माया कशी आहे हे कळालं शंकराचार्यांना, हे कळालं व्यासांना, हे कळालं ज्ञानोबरायाला, हे कळालं तुकोबरायाला. म्हणून तुकोबरायासारख्या आधी करून महात्म्याने मागचा वाटचाल पुढे चालवण्याकरता हा वारसा घेतला, तो तुमच्या आमच्यापर्यंत आणून सोडला. आता आपण चालवायचं का नाही हे आपल्या हातात आहे. एक मोठा शहनाई वादक होता चांगला, शहनाई नाही कळाली तर पिपाणी वाजवणारा, शहनाई नाही कळायची तर पिपाणी, ती पिपाणी वाजवणारा चांगला होता. त्याला वाटायचं आपल्या पोराला व्यवहार दिशा, व्यवहार सांगत आहे, त्याला वाटत होतं ह्यानी शिकावं, म्हणून तो शिकवायचा प्रयत्न करत होता, शिक्षण शिकवण्याचा प्रयत्न करत होता. ते काय शिकत नव्हतं. ते म्हणत मला काय गरज नाही ह्याची, मला काय करायची. आता विशाल महाराजाचा मुलगा जर पुढे आला आणि विशाल महाराजांनी जर त्याला शिकवायचं तर तुमचं गेलं हात कातडं वाजण्यात, मला नाही शिकायचं. ही जरा गोष्ट वेगळी आहे थोडी, पण पिपाणी चांगला दृष्टांत बसतो. पिपाणीची चांगली गोष्ट आहे. ते म्हणलं कसा शिकत नाही, त्याच्या बापानी त्याला रागून पाहिलं, हाणून पाहिलं, गोड बोलून पाहिलं, साम दाम दंड भेद अशा प्रकारे सगळ्या स्वरूपाने सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते काय ऐकायला तयार नव्हतं. जरा उन्हाळच होतं माझ्यासारखं. वेळोवेळी सांगत असतो बाप त्याचं हिताचं, तसं वेळोवेळी संत सांगतात हिताचं. करायचं की नाही आपल्या हातात असतं. सेवा करून घेणं यावर बोलतो मी. त्याने ती तोंडात पिपाणी घातली, त्याच्यात पाडला आडवा, त्याच्या छातीवर बसला आणि छातीवर बसून ती पिपाणी त्याच्या तोंडात कोंबली. आता शिक म्हणले. गाडी आलेली. विठ्ठल विठ्ठल त्यांनी ती पिपाणी इकडं लक्ष द्या, गाडी रोज बघता इकडं बघा, इकडं ध्यान द्या. ती थांबल बी, त्यात असतील ते उतरतील बी. कीर्तनाकडे येणारे असले तर येतील, घरी जाणारे असले तर घरी जातील, एवढं काय विषय नाही. इकडं लक्ष द्या कीर्तनात बसलेले. पिपाणी तोंडात घातली आणि त्याच्या छातीवर बसला आणि म्हणला फोक. पुढचं काम कोणाचं आहे आता? ते म्हणलं ह्याच वेळेची वाट बघत होतो.
की बापाला सुद्धा कळालं पाहिजे ही दुनिया आत्ताची, ही दुनिया आत्ताची. बापाला सुद्धा कळालं पाहिजे की मी फोकल्याशिवाय पिपाणी वाजनच कशी. ते म्हणला तो छातीवर बसला, हाणलं मारलं सांगितलं दुनिया केली, पण पट्ट्याच्या हातातही फोकायची का नाही ती. मी जर फुकत नाही तर तिचा आवाजच निघत नाही. जर आवाजच निघत नाही तर बोट कशावर फिरवायची. विठ्ठल शिक्षण महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. तसं संस्कार हेही शिक्षण आहे. संस्कार हे सुद्धा शिक्षण आहे. आणि ते मूलगामी परमार्थातून संस्कार घडत असतो. आणि कधी घडत असतो? 70 ते 80 वर्षाचं वय झाल्यावर संस्कार घडत असतो. तरणा भाग्यवंता प्रमाण उलटच दिलं तुम्ही मला. कारण त्यांनी प्रमाण दिलंय उलट, म्हणजे ते म्हातारपणातलं प्रमाणच कुठं बसत नाही, नसतच नाही का. मी उगा म्हटलं तुम्हाला किंवा 70-80 वर्षाचं वय झाल्यावर मग शाळेत विशाल महाराजांच्या संस्थेमध्ये जायचं, केशव महाराज गुरुजीकडे जायचं. का ते म्हणलं आपल्याला शिकायची इच्छा आहे. आता काय गौऱ्या पुढं गेल्या, आता बोट मला मला करतील आजी आजी. बघा तुम्ही म्हातारी माणसं, आता अजून मी बरा आहे जरा, मी आता त्या मार्गातच आहे, पण आहे बरा अजून जरा. मग कीर्तनाला उभा राहिल्यावर बी पाकवास नसला तरी काय घडल? 70-80 वर्षामध्ये काय शिकल माणूस? महाराजाशी पोरं येत नाही, यांची गरज आहे आज त्या मुलांची. जिथे कुठे संस्था असेल तिथं जावं, जिथे कुठे शिबिर असेल त्याला संस्कार घडवण्याचा प्रयत्न करावा. जवळपास आपल्या कुठं कुठं तर विशाल महाराजांचं आहे शिबिर, कुठं जिथं घडल तिथं जा, जवळ असेल तिथं जा, तुम्हाला जिथं सोयीस्कर वाटेल तिथं जा, ते योग्य वाटेल तिथं जा, पण आपल्या मुलावरती संस्कार घडवा. विठ्ठल परमार्थाचं क्षेत्र आहे, इथं शिकावंच लागतं. संसार शिकावा लागतो, प्रपंच सुद्धा शिकावा लागतो, शिकल्याशिवाय येत नाही. काही शिकून शिकावं लागतो, काही न शिकता बघून शिकावा लागतो. नाही मी ती पुढचं नाही सांगत, मी बघून काय शिकावं लागतं हे सांगायची काय गरज आहे. आणि सांगायची गरज काय, माणसं अगोदरच वागतीत सुरू व्हायच्या आधी ते अगदी प्रॅक्टिस चालू असते. तुम्हाला नाही कळायची आमची भाषा. विठ्ठल जाऊ द्या, विषय शिकण्याचा आहे, शिकावं लागतं. असं परमार्थामध्ये संत महात्मे मुनी शिकवताना केवढी पराकाष्ठा करावी लागते महाराज शिक्षकाला. करोनी सायास करोनी सायास शिकवे, करोनी सायास शिकवे, करोनी सायास शिकवे. सहज बोलाने हिता उपदेश
सहज बोलणे आणि करोनी सायन्स दोन्ही शब्द नेमके विरोधार्थी आहेत. महाराजांचे शब्द आहेत, त्याचा विचार आपल्याला करावा लागेल का नाही. सहज बोलणे आणि करोनी सायन्स, एकीकडे सहजता आहे आणि एकीकडे सायन्स आहे. म्हणजे एकीकडे प्रयत्नवाद आहे, एकीकडे प्रारब्धवाद आहे. सहज बोलणे, बोलणं सहज असतं पण त्यात मोठा प्रयत्न असतो. तसा आजचा अभंग आहे. विठ्ठल सहज महाराज म्हणाले भगवंताच्या बाबतीमध्ये शिकवत आहेत आपल्याला. या अभंगाद्वारे शिक्षण आहे, फार महत्वाची भूमिका महाराज आपल्यापर्यंत पोहोचवतात. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि लक्षात येत नाही म्हणून तर पिढीने पिढी कीर्तन शिकत चालली. पण कशी शिक्षण करावं, कीर्तनाचं माध्यम कोणत्या स्वरूपाचं असावं, अभ्यास कसा असावा, चिंतन कसं असावं, कीर्तनाच्या माध्यमाने काय बोलावं आणि कसं शिकवावं, याला महत्व आहे. नाही तर काय हाऊस म्हणून करणं भाग वेगळा आहे. करा ना. मला एवढं चांगलं वाटतं बाबासाहेब महाराज. मला काही लोकांचा रागही येतो. कीर्तन करणाराच येत नाही, कीर्तन करायला नाव ठेवणाराच येतो. विठाला पहिला राग असतो. कारण काय माहिती का, एकतर माणसावरती हे संस्कार होणं अत्यंत दुरापास्त आहे. बरं, अत्यंत कठीण आहे हा मार्ग, हा संस्कार होणं अत्यंत कठीण आहे. आणि दुसरं असं आहे की जर त्यांनी हे केलं तर मग तो बिचारा आपल्या संसाराला असो, प्रपंचाला असो, परमार्थाला असो, तो जागतेपणाने तो काहीतरी करत राहतोय, प्रयत्न करतोय, समाजामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. ही महत्त्वाची गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये. आणि मग त्याला प्रोत्साहन देऊन त्याला पुढे शिक्षण करण्याची आपण त्याला मार्गदर्शन करावं, त्याला शिक्षणाची भूमिका शिकवावी. हे सोडून देतो मनुष्य आणि त्याच्यावरच टीकाची झोड उठते. चुकीची गोष्ट. त्याला मार्गदर्शन करा. पटलं घेईल नाही घेईल तो विषय, पण चाललेला मार्ग मात्र चांगला हे नीट लक्षात घ्या. मग एकीकडे दारू पिऊन पडणाऱ्या गटारीमध्ये त्यालाही नाव ठेवतात, त्याला संस्कार देण्याचा प्रयत्न करतात. जे आहे ते संस्काराने कीर्तनाला उभं राहतात त्यांच्यावर का जळतात. विठाला गणानी गोत्र गणानी गोत्र सर्व हसतांनी माझ गेले आचे माणूस गेले आचे माणूस पद तो सिंपिना चरणी चार विठोबाचा धर्म लक्ष विठोबाचा आता काय प्रमाणावर प्रमाण आहेत. जुनी माणसं आहेत, मग सुद्धा महाराजांच्या हाताखाली सेवा केलेली लोक आहेत. स्वामीच्या चाली आहेत. पुन्हा गण आणि गोत्रज सर्व हसतात. ती मज गोत्रजन गण तर हसतील. आमच्यासारखा एखादा बुवा जर एखादा कीर्तन करतो जरा चांगला जर असला तर जरा चांगला, लई चांगला कोणीच नाही, विचारच करू नका तुम्ही. त्याला जरा चांगला असला तर तो लगे दुसऱ्या महाराजावर टीका करतो. ही सगळे ते गण आणि गोत्रज सर्व हसताती मज गेल्याचे माणूस पण यांनी सोडलेली लाज.
विनवितो शिंपी नामा संत चरणी संत चरणीचे रज. नामदेवाचा आपण ज्याला काकडा पाठही केला. आता लोक म्हणतात ज्याला काकडा पाठही त्यांनी कीर्तन करावं, नाहीच झालं तर काय करावं. ज्याला हरिपाठ पाठही त्यांनी करावं. अरे बाबा सगळं खरं आहे तुझं, पण करतो हे काय तोड आहे. विठाला याचा अर्थ त्यांनी करू नये असं नाही, त्यांनी तर केलंच पाहिजे, याबद्दल वाद नाही. पण नाही आला पाठ झाला किंवा नाही करता आला तर म्हणजे करू नये अशातला अर्थ नाही. करावंच, त्यांनी केलंच पाहिजे. पण होईल आजचं उद्या होईल, करता करता करेल, गोडी लागता लागता लागेल असा विचार करून त्याला शिकवावं, त्याला मार्गदर्शन करावं. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आजच्या जमान्यामध्ये पोरग बापाला मानिना. विचार करा, पोरग बापाला मान्यता देत नाही तर महाराजाला कवा देईन. विठ्ठल तू कर बडबड, म्हणजे तू कर वटवट, मी आहे नाही बरगट. चलू दे, तुझं तसं तर माझं असं. अशी परिस्थिती निर्माण होण्यापेक्षा त्यांना समजून सांगणार, काय केलं पाहिजे, कसं पाठ केलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे हे सांगितलं पाहिजे. कीर्तनाच्या माध्यमातून हरिपाठ पाठ करावा, नाथाचा करावा, ज्ञानोबरायचा करावा, काकडा पाठ करावा, निवडक अभंग पाठ करावे, किमान एक मालिका पाठ करावी, त्याची अर्थासह करावी, काही नाही झालं तरी. अशी भूमिका मांडणं वेगळं आहे. ती उलटाच गणित चलत येत. अरे चलू दे बाबा, गटारीत पडण्यापेक्षा समाज सुधारण्याचा विचार करतो एकीकडे, मग कीर्तनकारावरती कशामुळे बोलायची गरज आहे. करू द्या ना. त्या तरुणपणामध्ये सगळ्या गोष्टी घडू शकतात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. 80-90 वर्षाचं वय झालेला मनुष्य, 70 वर्षाचं वय झालेला मनुष्य, 60-65 वर्षाचा वय झालेला माणूस शिकू शकत नसतो. शिकणं हे त्याचं योग्य नसतंच. आणि शिकला तरी, शिकणार नाही असं म्हणत नाही मी, शिकला तरी तो अद्धा शिकतो. स्मरणशक्ती त्याची हरवलेली असते, कमी झालेली असते. त्यामुळं पहिल्यापासून व्यासंग जर असला तर स्मरणशक्ती चांगली चलते. एवढ्याकरता संस्कार जागा होण्याकरता बालवयातच संस्कार महत्त्वाचा आहे. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी हे जर घडवलं तर मनुष्य शिक्षणही करतो आणि त्याचे संस्कारही चांगले राहतात. आईला आई म्हणतो, बापाला बाप म्हणतो, एवढा तरी संस्कार त्याचा चांगला राहतो. भाऊ बहीण त्याच्या अंतःकरणामध्ये कळत असते, आई वडील कळत असतात, त्याची मनमान्यता असते. एवढा संस्कार का होईना या परमार्थाच्या क्षेत्रातून घडत असतो, म्हणून केलं पाहिजे. विठाला ही शिक्षण बाजू आहे, ही शिक्षण बाजू आहे. ह्या शिक्षण बाजूतून आपण पुढे चालत असताना जगद्गुरु तुकोबराय हे आपल्याला शिकवतात. करोनी सायास शिकविती. काय सायास आहे? बोलणं सहज आहे, पण ज्यावेळेला उपदेश घडतो बघा, ज्यावेळेला कृतीला एखाद्या व्यक्तीला, मला सांगा तुम्ही एवढे बसलात, जाऊ द्या बाकीचे सोडून द्या, पण तुम्ही जे या ठिकाणी जेवढे उपस्थित आहेत, जेवढे ऐकतायत या गावात, एक माणूस आपल्या विचाराचा आपला सारखा करता येतो का? तुमच्या आमचे विषय चाललेले आहेत. एक माणूस आपल्यासारखा आपल्या विचाराचा आपल्या आचाराचा, बर का, आपल्या आवडी निवडीचा करता येईल का? एकच माणूस. जाऊ द्या बाकी जाऊ द्या. हा एक माणूस कशाला? घरातली पत्नी आपल्यासारखं होऊ शकत नाही, घरातला मुलगा आपल्यासारखा होऊ शकत नाही, घरातला भाऊ आपल्यासारखा होऊ शकत नाही. जगाचे काय गुण बसले? होईल का? सांगा सांगा, तुम्ही सांगा मला. होय उत्तरेश्वर महाराज, होईल का? होणार नाही. पण संत महात्मे करोनी सायास शिकविती. ह्या सायन्सातली प्रकार वेगळा आहे आणि प्रपंचातल्या सायन्सातला प्रकार वेगळा आहे. परमार्थामध्ये करोनी सायास शिकविती, तिथे सहजता आहे, इथे आटापिटा आहे, तरी लोक ऐकत नाहीत. सांगा,
स्वतःची पत्नी आटापिटा करून ऐकत नाही, स्वतःचा मुलगा आटापिटा करून ऐकत नाही, तर सहज कधी ऐकणार आहे? परमार्थामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे. तिथे तपश्चर्या आहे. तिथं काय आहे? तपश्चर्या आहे. त्या तपश्चर्येच्या बळावरती एका जन्माची नाही, अनेक जन्माची, मागे बहुता जन्मी हे करीत आलो. अनेक जन्माची तपश्चर्येचं फळ आहे. म्हणून सहज जरी बोलत असले महाराज, तरी त्याच्यामध्ये प्रयत्नवाद मोठा आहे, सायस मोठा आहे. सायस म्हणजे प्रयत्नवाद आहे. कोणता प्रयत्नवाद आहे? सहज बोलले, पण कसं बोलले माहिती का? मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बोले, तुझा मी आठविले नाही कधी. तुझ मी आठविले नाही कधी. वाजे गुरुवानी दे माय बाबा, नाही ऐकले आम्हारे, नाही ऐकले गायले. वाजे गुरुवानी माय नाही ऐकले गायले गीत, आई ऐकले गीत. जगाची दुरावस्था स्वतःवर घेणं हे सायन्स. काय आहे? आपला बाप आपल्या मुलाची दुरावस्था स्वतःवर घेऊन बोलवू शकत नाही. ना कोण्याही कुटुंबातला कोणताही व्यक्ती असला तरी त्याची दुरावस्था घेऊन कुटुंब प्रमुख बोलवू शकत नाही. ती त्याचे दोष काढीत बसल. त्याचे दोष काढीत बसेल. त्याची अवस्था आपल्यावर वाढणार नाही. इथे संत दुसऱ्याची दुरावस्था स्वतःवर घेऊन जगाला प्रबोधन करताना म्हणतात, मी अनाथ अपराधी. महाराज, अनेक जन्माची तपश्चर्या, आणि ते अनाथ अपराधी, ते अनाथ ठरतील? जो अनाथाचा नाथ जनार्दन हा त्यांच्या पायी लागलाय. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. ही ज्या साधू संतांच्या पाठीमागे लागलेला देव परमात्मा आहे, ते अनाथ कसे, ते अपराधी कसे? जगाची असणारी ही जी न्यूनत्वाची भूमिका आहे, शोकांतिक भूमिका आहे, दुरावस्था आहे, ती स्वतःवरती घेतली. मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी. यामुळे तुझं मी आठविले नाही कधी कधी. वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत. धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण नावरे पुराण बैसले संत. केली बहुत परनिंदा. जगाची दुरावस्था आहे ही जगाची दुरावस्था स्वतःवर घेऊन जगाला पटवून देतात. बाबा असं जरी असलं तरी सुद्धा तो जगाचा मायबाप काय करू शकणार नाही. बोला काय पहिला. काय नो हे करीता तुझ, 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 काय नो हे करीता तुझ.
करिता तुझ आता राखे माझी लाज. भगवंताच्या पुढे तुकोबराय हात जोडून उभे आहेत, परिहार देत आहेत, प्रार्थना करतात. देवा करुणी सायास शिकविते. ज्यांच्या नावाने यम कापतो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. ते तुकोबराय म्हणजे सामान्य आहेत काय? ज्यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे येऊन बसतात, तो अधिकार सामान्य आहे काय? सांगा ना. ज्या राजांच्या वरती परचक्र आलं ते तुकोबरायांच्या कीर्तनाच्या अधिकारातून त्या सामर्थ्याने भगवंताला जागृत करून परचक्र परतून लावलं. ते तुकोबराय सामान्य का? ते तुकोबराय अपराधी का? ते तुकोबराय गुन्हेगार का? ते तुकोबराय अल्पमती का? नाही. तर याच्यामध्ये भगवंतापुढे हात जोडून प्रार्थना करताना जगाच्या संबंधाने करतात, पण स्वतःवर घेऊन करतात. कोणावर घेतलंय त्यांनी? स्वतःवर घेतलंय. किंबहुना जगाला बोलावं तर राग येईल, आणि आपल्या नाकाच्या शेंड्यावर लई राग. भलता राग नाकाच्या शेंड्यावर. एखाद्याने जर एखादी गोष्ट चांगली सांगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या नाकातल्या केस जळत येत. भलताच राग. चांगलं सांगितलेलं पटत तर नाहीच, पण राग लई येतो. हे सगळं तुकोबरायला माहिती होतं काय? आता माझा बाबा म्हणून जर समजून सांगायला जावं तर ते झिडकून देतंय. ध्यानात घ्या. दुसरी गोष्ट त्यांना माहित नव्हती का? होती ना. ते माझा बाबा म्हणून त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, ते झिटकून देते. ते म्हणते हे याच काय ऐकायची. रागून सांगायला गेला तर ते उलटत आहे. मग आता करावं काय? महाराज म्हणले, देवा जाऊ द्या. नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. ते विषय अंध आहेत, आणि त्यांना जर बाजूला काढायचं असेल म्हणजे तुमच्या आमच्यासारखी, तर देवाला प्रार्थना करावं लागली की देवा आता तू माझंच काय करायचं ती कर. काय नो हे करिता तुझ. देवा तुझं अस्तित्व, तुझं साम्राज्य, तुझी भक्ती, तुझी परंपरा, आणि त्या भक्तीतला असणारा सुखावह आनंद हा प्राप्त करण्याकरता जग दुरापास्त होईल. तेवढ्याकरता असं कर, आता राखे माझी लाज. जर समाज जर नाही सुधारला गेला, बघा दुसरी गोष्ट आहे, सहज सहज कळावं माणसाला, सहज. जर समाज जर सुधारला नाही गेला तर माझी लाज जाईल. लोक मला नावं ठेवतील. जर तुला तुझी अनुभूती त्यांना नाही आली, तुझी प्रचिती जर समाजाला नाही आली, तर माझी लाज जाईल. देवा आता ती लाज माझी राख. ही प्रार्थना आहे तुला. आता राखे माझी लाज, माझी लाज राख. भगवंता प्रार्थना करता. ते देव म्हणले तुम्ही केलंय काय असं? म्हणले मी काय केलं नाही. बोला. मी तो अपराधाच्या राशी, मी तो अपराधाच्या राशी, अपराधाच्या राशी, मी तो अपराधाच्या राशी, मी तो अपराधाच्या राशी, मी तो अपराधाच्या राशी, मी तो अपराधाच्या राशी,
अपराधाच्या देव हसायला लागले हो. तुम्ही म्हणता तुम्ही बघायला होते का नाही, आपल्याला नाही काय समजत. तुकोबरायाचा काय अधिकार आहे आपल्याला समजत नाही. देवाला हसू येणं काय अवघड आहे. हं? हसे आली देवा असा अभंग एक. देव हसू लागली म्हणजे काय तुकोबराय कसं काय. मी काही करायला तयार आहे, काय करणार नाही मी. करील तो काय नो हे महाराज, करील तो काय नो हे महाराज, करील काय नो हे महाराज, करील तो काय नो हे करीन तो काय हे महाराज, हा त्यातलाच उपदेश आहे. ज्ञानोबरायाच्या संबंधामध्ये बोलतात तुकोबराय करील तो काय नो हे महाराज. पण त्यांना पाहत असताना परिपाहे बीज शुद्धांगी, आपलं बीज त्यांचं बघायची गरज नाही. ऋषीचं कुळ, नदीचं मूळ, गंगेचं त्यांचं काय बघता, आपलं बघा. परिपाहे बीज, एक सद्वासनेचं बीज आणि एक असद वासनेचं बीज आहे. अज्ञानाचं बीज असद वासनेचं आहे, म्हणजे अज्ञान नावाचं बीज आहे. आणि सज्ञान हे सद्वासनेचं आहे. वासनेचे बीज जळून जाय दोन्हीच जळाले पाहिजेत. मग परिपाहे बीज शुद्ध विठाला विठाला. वासना जशी असद वासना आहे तशी सद्वासना सुद्धा घातक आहे. असद वासना घातक आहे, सद्वासनाही घातक आहे. दोन्हीही जाळावं लागतं पुढे चालून. पण पहिल्यांदा असद वासना गेलीशिवाय सद्वासना निर्माण होत नाही. आणि सद्वासना जर अखंड राहिली तर पुन्हा गोत्यात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून दोन्ही जाळावं लागतं, असा सिद्धांत आहे वेदांताचा. न पुढे चला. विषय असा आहे की प्रार्थना करतात, देवा तू काय करू शकणार नाही. करशील तरी नव्हे काही, राईचा पर्वत राई. तुला काही करता येण्याची शक्ती आहे. करतो अन्यथा करतो असा तू प्रभू आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवासन शरण सुरत असा तू प्रभू आहेस. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रावी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी मागे पाणी पाणी काय नाही तो प्रभू करणार. अनुरनिया तो कडा, अनुरनिया तो कडा, अनुरनिया तो कडा, अनुरनिया तो कडा. आकाशाये वढा
मोठा प्रभू परमात्मा तुका आकाश एवढा गिळोनी सांडिले कलेवर, एवढा तू व्यापक असणारा परमात्मा आहे, तुझ्याजवळ काय करण्याची शक्ती नाही महाराज, सर्व काही करता येतं. म्हणून देवा तुला प्रार्थना आहे करशी, काय नोहे करशी करशी आता लाजे राखे माझी लाज, काय नोहे करिता तुझ आता राखे माझी लाज, आता माझी राज राख देवा. सगळं तुझ्या हातात आहे. जन्म मृत्यू जगणं जगवणं वाढवणं सगळं तुझ्या हातात आहे. तुझ्या मनात आलं ना तर एका सेकंदात होत्याचं नव्हतं करून जरी होय राना रंग त्याचा, जरी होय राना म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राणा. हा तुझा अधिकार आहे, पण मी कसा आहे, मी असा आहे. मी तो अपराधाच्या अपराध, आणि अपराध म्हटलं की त्या अंगावर काटा आहे. अपराध काही एक प्रकारचा नाही. बरं मग जन्माला येणं हा एक अपराधच आहे. काय जन्माला येणं अपराध आहे, जगणं अपराध नाही, पण जन्माला येणं अपराध आहे. एक तर जन्माला येऊच नाही, पण आता ती काय हातातलं नाही का. का अपराध आहे सांगू तुम्हाला. जन्माला येणं का अपराध आहे. तुम्ही म्हणताल हे कसं काय, हे काय आपल्या हातातलं आहे. हो आपल्याच हातातलं आहे. कळा ना त्याला काय करा. केले कर्म झाले त्याची केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपदरे मेले आयुष्य किती, उपदरे मेले आयुष्य किती, उपदरे मेले आयुष्य किती. वेळ संपलाय आपला. सप्त्यातलं कीर्तन आहे. उग कवर बी कसं वाती वळीत बसावं. मला वळायची सवय नाही. आपलं उठून घेतो काय करायचं. जेवढं समजलं ते काय तुमचं तुम्हाला आणि माझं मला. चांगली गोष्ट. जेवढं घडलं तेवढं जरी घेतो. थोडे परिनिरी कसं असावं. कवर कसं सांगावं. सांगून घ्यायला सांगायला कवर सांगायला पाठपत उभा राहीन मी. पण तुम्ही बसतान, तुम्ही उठतान. जमल का तसं नाही जमणार. बंधन आहे वेळेचं. बर काय म्हणले, काय झालं प्रमाण आपलं. केले कर्म झाले तिची भोगा आली, आणि उपजले मेले आयुष्य किती. असं आपल्याच हातातली गोष्ट आहे. आपणच कर्म करतो ना आपणच पण तो भोग भोगतो. म्हणजे जन्माला आल्याशिवाय भोगता येत नाही. म्हणून जन्माला येणं हा अपराध आहे. कारण पाठीमागे आणि अनेक चांगले वाईट आपण कर्म केलेले असतात. त्यामध्ये काही अपराध घडलेले असतात. त्या अपराधाचा परिणाम जन्म असतो. म्हणजे आता जन्माला आलो ना, आता जन्माला आल्यानंतर मग जगणं हा अपराध नाही. हे जगणं जगावंच लागेल. पण मरू नये, मेला हा अपराध आहे परत. आता हे नाही पटायचं तुम्हाला. मरूच नाही. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळे. माणसाने मरू नये, मुक्त व्हावं आणि मरणाला मारावं. उत्तमाची ओरे कीर्ती मागे,
तर चालूच आहे ते आपले नेहमीच म्हणतो आपल्या पाठात आहेत की नाही काय तू का म्हणे एक मरणाची पण एक मरणाची सरे म्हणजे मरण माझे मरुण मजला गेले अमर मजला गेले अमर मजा गेले अमर मजा गेले अमर मरण माझे मरून गेले मजा म्हणून मरण अपराध आहे पटलं घ्या सोडून द्या माझा काय दावा नाही तुम्ही हेच पटवून घ्या म्हणून मरण अपराध आहे जन्माला येणं जसं अपराध आहे तसं मरण अपराध आहे, पण जगणं अपराध नाही जगावे परी कीर्ती रूपी होरावे कीर्ती राहिली पाहिजे उत्तमती उरे कीर्ती मागे ज्ञानोबराय गेले नाही तुकोबराय गेले नाही नाथ महाराज गेले नाही सकल संत गेलेले नाही स्वामी महाराज गेलेले नाही संत जे आहेत ते येत असतात पण जात नसतात लक्षात ठेवा येत असतात जात नसतात छत्रपती शिवाजी महाराज गेले नाही संभाजी राजे गेले नाही नाही हे तुमचा आमचा गैरसमज आहे आणि ते जर गेले असते असं ग्राह्य धरा तुम्ही आता अनुमान ते गेले असं अनुमान धरू ते जर गेले असते तर ज्ञानोबा तुकोबारायाचा टाळ वाजला नसता ध्यानात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे गेले असते तर आजचं रक्त सळसळलं नसतं विठाला बातम्या पाहतात तुम्ही पाहता ना आज कस काय चाललंय मजा चालली ना हं? अरे कीर्तनात झोपायचा टाइम नाही आता जाग व्हायचा टाइम आहे देशात काय चाललंय जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तिथं युद्धाच्या प्रसंगामध्ये तुम्ही बारकाईने जर नारा ऐकला एवढ्या करता ही सांगायला तुम्हाला उत्तमती उरे कीर्ती मागे तो जर नारा ऐकला युद्धाच्या वेळेस आपले जवान जे आहेत ते जवान जय भवानी जय शिवाजी नारा देत आहेत आत्ताही रायफल घेऊन आजही आत्ता चालू आहे भारत पाक युद्ध सुरू झालेलं आहे सावध होण्याची वेळ आहे संघटित होण्याची गरज आहे इचकोटा नको संघटन महत्वाचं आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे आज देशातल्या भारत देशाने संघटित होणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कोणती वेळ केव्हा कशी येईल हे सांगता येणार नाही म्हणून महाराज अपराध जो आहे हा सुद्धा एक अपराधच आहे न संघटित होणं असे किती अपराध आहेत म्हणून सांगू तुम्हाला मुख्य अपराध सांगितला जन्माला येणं आणि मरण हा अपराध आहे किती वेळा जन्मा यावे किती वेळा जन्म यावे किती वेळा जन्मा यावे किती वेळा जन्मा यावे तेव्हा वे भजना
वरचं टोक सांगितलं. किती वेळा जन्मा यावे अपराध, नित्य मरावे अपराध. आणि मग दोन्हीच्या मध्ये जर वागत असताना जर पुरुषार्थ नाही प्राप्त केला, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ जर आपल्याला साध्य करता नाही आले, तो अपराध. त्याच्यामध्ये कायिक अपराध, वाचिक अपराध आणि मानसिक अपराध, ह्या सगळ्या गोष्टीची यादी देण्यापेक्षा महाराज म्हणले मी तो अपराधाची राशी पण कशी. शिखा अंगुष्ठ तो पाशी ज्याला नख शिखांत म्हणतो आपण. शिखा म्हणजे शेंडी, शिन शेंडीचं वरचं टोक आणि अंगठ्याचं खालचं शेवटचं टोक कोणतं? नख 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 आहे ना, याला नखशिकांत म्हणतात. शिखा अंगुष्ठ तो पाशी. एवढा अपराध आमच्यामध्ये आहे. देवा कसं तारशील तू आता? आता तू कसं तारशील याच्यातून आम्हाला? मी तो अपराधाच्या राशी आणि शिखा अंगुष्ठ तो ज्याला वाटल त्याला अपराध आहे, ज्याला वाटतच नाही अपराध त्याला काय आहे सांगा ना. विनाकारण माणसं टूरला गेलेली माणसं त्या जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये फिरत असताना एक टूरचं क्षेत्र आहे. बघा मग काय नाव आहे त्याचं? हा पहलगाम. त्या पहलगामामध्ये ज्या अतिरेक्याने गोळीबार केला का नाही, अपराध नाही वाटत त्याला. त्याला काय करावं? त्याला काय करावं? तो अपराध नाही का? निरपराधी माणसाला मारणं हा अपराधच आहे. काहीच गुन्हा नव्हता ना केलेला. मग गुन्हा नसताना निरपराध असताना मारणं हा अपराध नाही काय? अपराध असून अपराध वाटत नसेल तर त्याला काय करणार आहेत? बर काय करणार नाही, काही नाही झालं तरी हरकत नाही, पण अपराध अपराधच असतो, त्यात सुट्टी नसते. अपराध अपराधच आहे, वाटेल नाही तर नाही वाटेल. असं आम्ही नखशिखांत अपराधी आहोत, आम्हाला वाटतच नाही म्हणून निर्लज्ज आहेत. म्हणून काय आहेत आम्ही? म्हणून आम्ही निर्लज्ज आहोत. आम्हाला अपराध वाटत नाही, आम्हाला आमची चूक झाली असं वाटत नाही, म्हणून आम्ही निर्लज्ज असतो. म्हणून आपलं देवाकडे दुर्लक्ष होतं, संताकडे दुर्लक्ष होतं. आणि हे लक्ष द्यायचं असेल तर देवाकडे जाऊन प्रार्थना करावी, नाही समजलं तर तुकोबराया मार्फत करावी. मी तो अपराधाची राशी, शिखा अंगुष्ठ तो पाशी. देवा हे मला कळत नसेल, पण मात्र मी खूप त्रासलो, खूप. त्राहे 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 त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. कसं होतं माहिती आहे आता? आता कळलं, जरा थांबा. आता एकीकडे सुरू झालंय, अणुयुद्ध होण्याच्या मार्गावर आहे. त्राहिमाम अवघड आहे.
अतिशय कठीण काळ आहे. प्रलय काळ आला, धर्मावरती ग्लानी आली. आपण आपलाही धर्म चांगल्या पद्धतीने वागू शकत नाहीत. ही धर्मग्लानी आहे. नीट विचार करू शकत नाही, नीट आचार करू शकत नाहीत. स्वभाव धर्म सगळे बदलले, वागणं बदललं, टवाळखोरी वाढली, टिंगल वाढली. उपयोग राहिला नाही त्याचा. त्यामुळं जे गांभीर्याने प्राप्त करून घ्यायला पाहिजे त्याकडं माणसाचं सहजही दुर्लक्ष होऊ लागलं. ही ग्लानी आहे. ही काय आहे? ग्लानी. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. एकीकडे ही त्राहिमाम आहे, एकीकडे मायेचा पगडा आहे. त्या मायेने त्रास्त झालेलो आहे. देवाला प्रार्थना आहे, हे भगवान, ही माया तुझी आहे, तूच आवर घाल. तुझ्याशिवाय कोणी याच्यातून तारू शकणार नाही. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. भगवान तुझा शब्द आहे, याच्यातून उद्धरून जाण्याकरता तूच तारक आहेस, दुसरा कोणी नाही. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणमुर्ज. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी. याच लागी शरणागता शरण मीची. मीची को. की तुझ्याशिवाय तारणारा कोणीही नाही. म्हणून त्राही 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 मजकडे कृपा दृष्टी पाही. मी तो अपराधाची राशी, शिखांगुष्ट तो पाशी. भगवान आता असं कर, माझ्याकडून जेवढी घडेल तेवढी प्रामाणिक सत्य शुद्ध सेवा घे. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. आता घ्यावी
विनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगीभूत युक्ती विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हॅलो. अखंड हरिनाम सप्ताह मौजे वैजाळा या ठिकाणी गुरुवर्य बंकट स्वामी महाराज तसेच श्री गुरु सुदामदेव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि असणारे हरिभक्तपरायण आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणारे हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. आणि आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प आपले हरिभक्तपरायण सतीश महाराज उरणकर विठ्ठल रुक्मिणी आश्रम पाटोदा सुंदर अशा प्रकारचं त्यांनी